हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे शनिवार, तर शनिवारची साफसफाई करायची आहे. परत गुरुवारी नवीन वर्ष चालू होणार. नवीन वर्षाच्या अगोदर घरातली पूर्ण साफसफाई करते. बघा मी कशी करते साफसफाई. शनिवारचं तुम्हाला कधी तर शेअर नाही केलं की दरवाजा पुसायचं, पण शनिवारी मी दरवाजा पुसून घेते. सकाळी उठले की ना, आंघोळ वगैरे करून झाले की दरवाजा पुसून काढते मी. मग बाकीचं कामं करतायत तेच. आता बघा नाश्ता वगैरे झाला, सगळं फ्रेश वगैरे झालं. त्याच्यानंतर पहिले दरवाजाच पुसून घेते. त्याच्यानंतर दरवाजाच्या पुढचं नाही हे सगळं असं पुसून घेते. शिड्या बिड्या खालून सगळं पुसून घेते. आणि त्याच्यानंतर सकाळी उठलं की उठल्या पहिले उंबऱ्याला पाणी शिपडते मी. शिपडून झाल्यानंतर 5 मिनटानंतर झाडू मारून घेते. त्याच्यानंतर मग सगळं पुसून घेते. तर एक दिवस ते पण तुमच्यावर शेअर करणार आहे. सकाळी एकदा पाणी मारताना तर नक्की तुमच्यावर शेअर करणार आहे. तर दरवाजा झाला आहे, दरवाजा पुढचं सगळं झालं. आता डायरेक्ट टी व्ही पाशी आली. बघ टी व्ही साफ करून घेते. आता गॅलरीचा दरवाजा पुसून घेते. हे पण दर शनिवारी असं पुसते. साफसफाई आली ना माझ्या हातात तर दर शनिवारी मी करतेच. किरकोळ जे आहे ना हातात येतं म्हणजे किरकोळ ते साफसफाई करते. तर आता नवीन वर्ष चालू होणार, त्याच्या अगोदर घरातली थोडी साफसफाई करावं म्हटली आणि परत करावं लागली. आणि खिडकी पण असं पुसून घेते. हे बघा. आणि हे इथं पडदे का नाही लावणार ते पण तुम्हाला सांगते, कारण की तिथं हुक आहे ना थोडंसं निघलं आहे, ते लावायचं आहे. तर वेळ भेटलं की लगेच ते लावणार आहे. त्याच्यासाठी पडदे नाही लावलं ते. आणि बघा खिडकी असं पुसून घेते स्वच्छ सगळ्याकडे. आणि आतून बाहेरून सगळं पुसून घेतलं. डीप क्लीन करायचं आहे, करून घेतलं हे. आणि आता ना मी बेडशीट काढून घेते. हे बघा. तर दुसरं बेडशीट टाकणार आहे. ही सतरंजी टाकली की बेडशीट अजिबात हालत नाही, हाय त्या ठिकाणी राहते. त्याच्यासाठी मी ही सतरंजी हातरते. तर 2 आठवड्यातून एकदा काढते. हा आठवडा गेला, पुढचा आठवडा गेला म्हणजे 15 दिवसातून एकदा काढते असं. आणि 15 दिवसानंतर दुसरं ना सोलापूर चादर आहे ते हातरते. तुम्ही बघितलं असेल माझ्या एका व्हिडिओमध्ये. तर हे 2 आहेत ना बेडशीट हातरायला, कारण की असं हातरलं ना तर बरोबर बसत नाही, सटकते. त्याच्यासाठी हे टाकलं ना बरोबर व्यवस्थित प्रॉपर बसते. त्याच्यासाठी मी हे घालते. बेडशीट आहे ना परफेक्ट बसते, त्याच्यासाठी मी ते हातरते. तुम्ही पण हातरत असलं तर सतरंजी एकदा हातरून बघा. म्हणजे माझीसारखी अशी गादी असली तर. आणि कापसाची गादी असली तर ती तर हालतच नाही, परफेक्ट बसते ती त्याच्यावर. आणि ही माझ्यासारखी बॉक्ससारखी गादी असली ना, कोणची पण बेडशीट असून दे सरकणारच 100%. तर हे बघा मी माझं हातरून तर झाले. हे बघा बरोबर मी घालते. तर माझा पहिला लाकडी बेड होता ना, त्या हिसाबने घेतलेला ते गादी. तर पहिला जुना गादी आहे ना ते खराब झाली, तर नवीन गादी घेतली. तर त्याच हिसाबने लाकडी बेड तुटला माझा, तर लोखंड बेड आहे ना त्या हिसाबने घेतला. कारण की आपल्या घरात लहान पोरं उड्या वगैरे मारणार, त्याच्यासाठी मी ही गादी घेतली. म्हणजे सॉरी हा बेड घेतला मी. तर आता उशीचे कवर वगैरे घालून घेते. कॉन्ट्रॅक्ट आहे, मॅचिंग नाही आहे. मॅचिंग होतं ते फाटून गेले उशीचे कवर, तर कॉन्ट्रॅक्ट्समध्ये घेतलं आहे मी. थोडंसं डिफरंट आहे तसा. 4 आहे उशीचे कवर, तर 2 इथं बेडवर ठेवते आणि 2 आहे ना मी त्या हातरुणाच्या इथं ठेवते. तर संध्याकाळी आम्हाला ते 4ही उशी लागतात आहे, कारण की कार्तिक खूप लोळतो ना, तर साईडला असं उशी लावायला आणि हातरून लावायला लागतं आहे. तर तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवणार मी की हातरून आम्हाला किती लागतात. आणि हे बघा तिकडचं साफ करून घेतलं, हे सगळं हातरून ठेवून घेते आणि उशी पण ठेवून घेते. हे बघा त्याच्यानंतर वरती पेपर हातरते. आणि आता खिडकी पुसून घेते. खिडकी पण असं स्वच्छ असं पुसून घेते. आतून बाहेरून सगळं पुसून घेते. हॉलचं तर सगळं झालं आहे. आता डायरेक्ट देवघरात आली. देवघराची खिडकी ना ही पुसून घेते. किचन आहे ना नंतर करून घेते, त्याच्या अगोदर आहे ना देवघर आणि हॉल करून घेते. तर नंतरच्या व्हिडिओमध्ये किचन तुम्हाला दाखवते मी क्लीन करायचं आहे.
तर पहिले पण केले, थोडं राहिलं आहे ते पण करून घेते. आणि त्या खिडकी स्वच्छ पुसून झालं. आता हे बघा कपाटवरती आहे ना कार्तिकचे पुस्तक ठेवलेत आणि थोडं काय वस्तू ठेवले, म्हणजे हा आहे ना पडदा, म्हणजे ओढणी ती सरकायला नाही पाहिजे त्याच्यासाठी ठेवले. आणि वरती कसं काय पेपर वगैरे हाताला नाही ना तर तांबर फुटते, म्हणजे गंज पकडते. त्याच्यासाठी मी ना असं ओढणी आहेत ना, 2 ओढणी आहेत माझे, असे 2 ओढणी टाकते त्याच्यावर. तर अजिबात गंजत नाही. आता ह्या माझ्या कपाटला 9-10 वर्ष झालेत कपाटला, तर अजिबात गंज नाही पकडत, काय नाही. आणि थोडं पाटी पण टाकायचं, भिंतीमुळे कधी कधी गंज पकडते. पावसाळ्यात फंगस पकडले की गंज पकडतात ना, त्याच्यासाठी मी तसं करते. तर तांबरते. तर वरती असं पेपर हातरलं किंवा ओढणी दुसरं काय हातरलं तर अजिबात तांबडत नाही. आणि काच बघा, पहिले मी ओल्या कपड्याने पुसून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते माझी ट्रिक काच साफ करायचं, कारण की ती मला पहिल्यापासून माहिती ना, म्हणून मी तसंच करते. पहिले ओलं कपड्याने पुसून घ्यायचं, नाहीतर पाणी आहे ना असं शिपडायचं, त्याच्यानंतर काचेने पेपरनी ना काच पुसायची. एवढं सुंदर निघते ना, एकदम चकाचक क्लीन होते एकदम. आपण ते दुसरं काय लिक्विड वापरते ते वापरायची गरज पण नाही लागत. तर पेपरनी छान निघतं. तुम्ही एकदा बघा, आपलं ग्लास काय असून दे, काउंटर वगैरे असलं किंवा डॉक्टरचे इकडचे कुठले पण असून दे काउंटर किंवा काच वगैरे, भिंतीचे काच वगैरे असलं ना, ग्लास वगैरे, तुम्ही एकदा बघा तसं करून बघा. पाणी शिपडायचं हाताने, त्याच्यानंतर ना पेपरने पूर्ण असं क्लीन करून घ्यायचं बघा, एकदम चकाचक आणि क्लीन होऊन जाते. खूप सुंदर निघते. तुम्ही एकदा करून बघा. आणि इथं बघा माझं कपाट आहे ना सगळं पुसून घेतलं मी. आता माझं दळण संपलं आहे, तर दळण करून घेते. तर मी रिंग कशी बसवते तुम्हाला दाखवते. हे बघा, आतून बाहेर काढते आणि ह्याचं चिपकलं ना, म्हणजे अटकलं तर काढायला, आणि त्याच्यानंतर डब्याला लावते. हे बघा, तर माझं दळण संपलं ना, दळण पण लागलंच करून घेते. आवाज बाहेरचा आवाज येत असेल, आवाजमध्ये थोडं काम चालू आहे तिथं, तर आवाज येत असला तर मला माफ करा. आणि इथं बघा मी सेटअप करून घेते पहिले सगळं. तर मी दळण झालं की, माझं एक दळण झालं तरी स्वच्छ असं करून घेते. 2-2, 3-3 दिवस ठेवत नाही, झालं की लगेच स्वच्छ करून घेते. आता जाळी वगैरे सगळं लावून घेते, डबा बसवून घेते आणि गव्हाचं दळण करून घेते. लागलंच तर ज्वारीचं पण दळण करून घेते, पण ज्वारीचं दळण मी माझ्या चक्कीत नाही करत, बाहेरून दळून आणते मी. तर मी जास्त नाही तळत, कारण की कार्तिकचे पप्पा एकटंच खाणार आहेत म्हणून जास्त नाही, कमी दळते 2 किलो, म्हणजे जास्त दळून आणत नाही मी. आणि कार्तिकचे पप्पा आहे, कार्तिक तर खात नाही म्हणून कमी दळून आणते. हे बघा, गव्हाचं दळून घेते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. दळण करून घेते.